एक शेर है, जरूरी नहीं रोशनी चिरागों से हो, शिक्षा से भी घर रोशन होते हैं। पर शायद विश्वगुरु बनने की अंधी जिद में महाराष्ट्र गवर्नमेंट राइट टू एजुकेशन और मॉडेस्ट बैकग्राउंड के बच्चों को महज अंधेरों से ही नवाजने की तैयारी में है। वजह 1000 करोड़ से भी ज्यादा पेंडिंग आरटीई फीस। महाराष्ट्र गवर्नमेंट ने 2019 से अब तक आरटीई फीस के लगभग 1000 करोड़ प्राइवेट स्कूल्स को अब तक नहीं दिए हैं, जिससे इन स्कूल्स में पढ़ रहे मॉडेस्ट बैकग्राउंड के बच्चों की शिक्षा पर तलवार लटकी हुई है। इस पर आइए जानते हैं महाराष्ट्र के टॉप लीडर्स क्या कहते हैं। जो कायद्याने अधिकार आहे, राईट टू एज्युकेशन, त्याच्यामध्ये एवढी दिरंगाई करण्याचं काही कारण असं मला सबळ करण्याचं मला वाटत नाही। सरकारने काय सबळ कारण असेल तर घोषित करावं, कारण हा कायदा आहे आता। सो आणि कायद्यामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत कायद्याप्रमाणे ते तर दिलंच पाहिजे सरकारला। सर, यात एक ते जे डिलेमा आला आहे, कारण की जे मुलं आहेत सर ते गरीब वर्गातून आले आहेत, त्यांच्याकडे ऑप्शन नाही। त्यानंतर सर जे स्कूल्स आहेत त्यांना फंडिंग होत नाही आहे, तर सर इव्हेंच्युअली त्यांना पण जे आपले एक्सपेन्सेस आहेत त्यांना मॅनेज करायला प्रॉब्लेम होतो। सर यावर काय फॅक्ट आहे ना, आता मुलांची शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, हे पैसे डीबीटी म्हणून द्यायचा निर्णय असेल तर मग ते लवकर झालं पाहिजे, आणि ते जर दिलं नाही तर मग लोकांना, मुलांना संस्था चालकांचे प्रश्न निर्माण होतात। ते पैसे ते भरू शकत नाही। संस्था चालकांनी पैसे नाही भरले, त्यांना फी नाही भरली तर संस्था चालकांना संस्था चालवणं कठीण होऊन जातं। असा त्याला मल्टिपल इफेक्ट अशा या गोष्टीचा आहे। त्यामुळे सरकारने अशा या गोष्टीमुळे मला समजतं आहे सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडलेलं आहे, आणि त्यामुळे कदाचित होत असेल। नाही, राईट टू एज्युकेशनमध्ये 25% विद्यार्थी हे गरीब वर्गाचे घ्यायचे, इंग्लिश मीडियम स्कूल असू नाही तर कोणत्या खाजगी याच्यामध्ये, अशा प्रकारचा तो निर्णय होता, आणि त्या पद्धतीनं ते स्कूल्स घेता येतं। परंतु त्याची जबाबदारी ही शासनानं काही प्रमाणामध्ये फीच्या बाबतीत उचलण्याचं मान्य केलेलं होतं, पण दुर्दैवानं अद्याप त्या स्कूल्सला ते निधी तो मिळत नाही, ही अवस्था आहे। अनेक डेप्युटेशन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलेत, माननीय अर्थमंत्री तसा उपमुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, परंतु ठोस काही आश्वासन त्यामध्ये मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। हा खरं आहे ना, त्यामध्ये फी किती असावी याच्यावर सुद्धा निर्बंध आहेत, त्याच्याकरता कमिट्या आहेत, पालकांचा सुद्धा दबाव त्यावर असतो, त्याला चालवत असताना स्पर्धा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ते जे स्कूल चालक आहेत ते आता अडचणीत आहेत, संस्था त्या अडचणीत आहे। ही स्थिती आता सरकारनं आग्रह आम्ही धरलेला आहे की ताबडतोब तो निधी देण्यात यावा। नाही का, BJPचं शैक्षणिक जे धोरण आहे ते या देशातल्याच मुलामुलींना शिक्षण मिळू नये या पद्धतीची भूमिका BJPने सुरू केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की अनेक जिल्हा परिषद शाळा आता ते अलीकडच्या काळात बंद करायला निघालेल्या आहेत। त्याप्रमाणे पण एक गोष्ट आपण पाहिलं की राईट टू एज्युकेशन हे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या विरोधात तो कायदा पारित करून सर्व शिक्षण डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये हा निर्णय करून त्या पद्धतीनं या देशातल्या प्रत्येकाला शिक्षण मिळावं अशी भूमिका डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी घेतलेली होती। सोनिया गांधींच्या नेतृत्वात हा निर्णय झालेला होता, पण आज आपण पाहतोय की गेल्या 10 वर्षात आता मोदीचं सरकार देशामध्ये आल्यानंतर शिक्षणाला शिक्षणच हे संपवण्याचं काम BJPने सुरू केलेलं आहे, आणि त्याचे परिणाम आपण पाहतोय की जवळपास 10,000 कोटी रुपये जी शिक्षण व्यवस्थेमध्ये यायला पाहिजे होतं, मुलांच्या शिक्षणासाठी यायला पाहिजे होते, ते सरकार देत नाही। त्याचं कारणच ते आहे।